अहिल्यानगर हादरलं. व्यापारी दीपक नवलानी यांच्यावर लालटाकी इथं धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला. प्रकृती गंभीर. साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कापड बाजारातील व्यापारी दीपक नवलानी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दुपारी लालटाकी परिसरामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलंय. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत दीपक नवलानी यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार संग्राम जगताप तसंच उपमहापौर धनंजय जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे दीपक नवलानी यांच्यावर यापूर्वी 2023 मध्येही कापड बाजार परिसरामध्ये अशाच प्रकारचा प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळं पुन्हा झालेल्या या हल्ल्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून तपास मात्र सुरू आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.